महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये सर्व स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले लाडक्या बहिणीविषयी आज आहे 25 जूनची अपडेट आहे। सर्वांना या ठिकाणी 3000 रुपये एकत्रित त्यांच्या अकाउंटवरती पडणार आहे, अशी अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटत असते। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाडक्या बहिणींनो फक्त तुमचे 4 ते 5 मिनिटं द्या। 4 ते 5 मिनिटं हा तुमचा टाईम द्या। त्या टाईममध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। लाडक्या बहिणीविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत, जून महिन्याचे देखील आलेले नाहीत, असे एकत्रित्या 3000 रुपये येऊ शकतात का? मी सर्वरित्या तुम्हाला चांगल्या रीतीने सांगणार आहे। तारीख देखील सांगणार आहे, सरकारने तारीख देखील सांगितलेली आहे। या तारखेला 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आणि सरकारने हे देखील सांगितलेलं आहे की बऱ्याच महिलांना कर्ज देखील भेटणार आहे। ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत आणि त्यांना स्वतःच्या पायावर काहीतरी त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा महिलांना या ठिकाणी सरकार कर्ज देखील देत आहे बिना व्याजात। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही, या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणारे आहेतच। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा देखील होता की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे का आले नाही, तर तुम्हाला सर्वरित्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त तुमचे 4 ते 5 मिनिटं द्या आणि तुम्हाला सर्व तुमच्या शंका या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। चला, जराही वेळ न गमावता आपण आपल्या अपडेटला सुरुवात करूया। आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता की अतिशय महत्त्वाची अपडेट, दमदार अपडेट आलेली आहे। पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जूनला महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण होईल, 11वा हप्ता होणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत। 11वा हप्ता कधी येणार? तर 11वा हप्ता होता मे महिन्याचा। तर लाडक्या बहिणींनो, 11वा हप्ता होता मे महिन्याचा 1500 रुपयांचा, ते बऱ्याच महिलांच्या अकाउंटवरती पडलेला आहे। आता वाट पाहत आहेत महिला 12व्या हप्त्याची आणि 11व्या हप्त्याची। आता बऱ्याच महिलांना 11वा हप्ता तर पडलेला आहे, मग अशा महिलांना 12वा हप्त्यात 1500 रुपये पडणार आहे। आणि ज्या महिलांना 11वा हप्ता पडलेला नाही, मग अशा महिलांना 11वा प्लस 12वा, 11वा प्लस 12वा इक्वल टू 1500 रुपये असे तुम्हाला एकत्रित्या भेटणार, 3000 रुपये एकत्रित्या भेटणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। फक्त तुम्ही या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवर लवकरात लवकर भेटत असते। तर पुढील अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणींनी तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे, जून महिन्याचे पैसे कधी येणार आहेत आणि 11व्या महिन्याचे देखील पैसे कधी येणार आहेत, या दोन्ही तारखा देखील सांगणार आहेत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। अपडेटला थोडाही पॉज करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पहा, परंतु अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे महिलांना चिंतित आहेत। दरम्यान पुढच्या 8 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना मंथ इन्स्टॉलमेंट, जून महिन्याचं इन्स्टॉलमेंट या ठिकाणी आलेलं आहे आणि 12वा हप्ता हा त्यांचा जून महिन्याचा लवकर त्यांच्या खात्यामध्ये येत्या 30 जूनपर्यंत तुमच्या खात्यावरती येणार आहे। मी सांगत नाही, आम्हाला सूत्रांकडून सुद्धा समजलेलं आहे आणि स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पैसे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर पडतील म्हणून। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही, हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणारे आहेतच। आता पुढील अपडेट अशी आहे की पाहू शकता तुम्ही, जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरलेले आहेत। या दिवसात कधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात? पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात 1500 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे। दरम्यान यासोबत लाडक्या बहिणीसाठी सरकारने मोठे निर्णय देखील घेतले, ते निर्णय देखील पाहणार आहोत। पण बऱ्याच महिलांचा प्रश्न असा देखील होता की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे जून महिन्यात आलेले आहेत। मग जून महिन्यात का आलेले आहेत याचं सांगतो मी कारण। मे महिन्याचे पैसे जून महिन्यात का आलेले, तर सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। तर ती छाननी प्रक्रिया काय होती? बऱ्याच महिला या लाडक्या बहीण योजनेचा गैरवापर करत होत्या, गैरयूज करत होत्या, त्यामुळे त्या महिलांना अपात्र ठरवण्यासाठी सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली। मग ती छाननी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे। मग आता इथून पुढे जे हप्ते आहेत ते हप्ते तुम्हाला त्याच महिन्यामध्ये मिळणार आहेत। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला जून महिन्याचा हप्ता हा जुलै मंथमध्ये मिळणार का? तर तसं काहीही नाही लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच भेटणार आहे, यात काही शंका नाही। फक्त तुम्हाला वाट बघायची आहे 30 जूनपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटणारे आहेत। आणि सरकारने मोठे निर्णय काय घेतले ते आपण पुढे पाहणार आहोत। आता पहा, सरकारचे पुढचे निर्णय पाहणार आहोत आपण। तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना कर्ज, आता लाडक्या बहिणींना आता मिळणार कर्ज।
लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला कर्ज देखील भेटणार आहे. आता कोणत्या महिला कर्जाला पात्र आहेत, काय आहे ते आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येणार आहे. मध्यंतरी एक कार्यक्रमात मुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली होती की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 40,000 रुपयापर्यंत बँक लोन देईल. यामधून स्वतः महिलांचे व्यवसाय सुरू करतील. याबाबत विविध बँकांची बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे. स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की महिलांना 40,000 किंवा 1,00,000पर्यंत काल परवाच एक मुंबईमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे बिना व्याजाचं महिलांना या ठिकाणी कर्ज द्यायचं म्हणून 1,00,000पर्यंत. तर हे भेटणार आहे लाडक्या बहिणींना. त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. कोण अर्ज करू शकतं हे देखील आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये सविस्तर. आता पहा पुढील अपडेट अशी आहे की जाऊन अर्ज करावे. आता अर्ज कसे करावेत ते पहा. लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. जे तुमचा काय बिझनेस आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला त्या बिझनेसची माहिती द्यावं लागणार आहे ते लोन पाहिजे असेल तर. आणि दुसरी अपडेटमध्ये पहा महिलांना जे 1,500 रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहेत, जेणेकरून महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही त्यांचा असा समज आहे. आता पहा पात्रता कोणत्या महिला त्या योजनेसाठी पात्र आहेत त्या कर्जांसाठी. आता लाडक्या बहिणींना तुम्हाला कर्ज भेटणार आहे. तर मग त्या कर्जासाठी कोणत्या महिला पात्र आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय दमदार अपडेट आहे लाडक्या बहिणींना. तुम्हाला कर्ज देखील भेटणार आहे. सरकार खूप काय करतं तुमच्यासाठी. आणि सरकारने जेवढ्या योजना राबवल्या आहेत त्या किंवा नवीन योजना काढलेल्या आहेत सरकारनं त्या सर्व योजनांची अपडेट आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असतील. त्यामुळं लाडक्या बहिणींना तुम्हाला एक काम करायचं आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण बऱ्याच महिला ह्या व्हिडिओ बघत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत. लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे लाडक्या बहिणीविषयी किंवा इतर कोणत्याही योजनेविषयी काही पण अपडेट राहू द्या तुम्हाला एका क्षणात समजत असते आपल्या चॅनलवरती. तर पाहू शकता की आता पात्रता कोणत्या आहेत. अतिशय दमदार अपडेट आहे. तुम्ही पाहू शकता की अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता पात्रता त्या अर्जासाठी त्या लोनसाठी जे कर्ज काढणार आहेत त्या लोनसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता पहा महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ती महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असलीच पाहिजे तरच तुम्हाला ते लोन भेटणार आहे. महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असलेच पाहिजे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. या 4 गोष्टी पाहिजेतच लाडक्या बहिणींना तुम्हाला जर तुम्ही त्या कर्जाला पात्र असाल. आता पहा महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. महिलांकडे कोणत्याही प्रकारचे 4 चाकी वाहन नसावे तरच तुम्ही त्या कर्जाच्या त्या योजनेला तुम्ही पात्र आहात. तरच तुम्हाला कर्ज भेटणार आहे. या गोष्टींमध्ये तुम्ही नसायला पाहिजे. एकतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. तुमचे वय 21 ते 65 वयोगटातील असायला पाहिजे. तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. जर या सर्व गोष्टी तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही त्या कर्जाचा लाभ घेऊ शकता. कर्ज हे तुम्हाला भेटणार आहे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा हप्ते जर उचलत असताल. आता सर्वरित्या मी तुम्हाला एकत्ररित्या सांगणार आहे. तर पहा मे महिन्याचा हप्ता पडलेला आहे. काही विषय नाही यात. मे महिन्याचा हप्ता तर पडलेला आहे. राहिला जून महिन्याचा देखील 1,500 रुपयांचा हप्ता येत्या 30 तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत तुमच्या खात्यावरती येणार आहे. लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही वेट करा 30 जूनपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवर येणार नाही. 1ही रुपया तुमचा कुठेही जाणारा नाही. 100% तुम्हाला जर 10-11 हप्ते भेटले असतील तर हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. चला लाडक्या बहिणींनो नवीन अपडेट सोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.